बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं आपण करूयात। माणिकराव कोकाटे यांच्याकडनं क्रीडा खातं काढण्यात आलेलं आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण त्यांना आता भोवलेलं आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं। देवेंद्र फडणवीसांची शिफारस राज्यपालांनी मान्य केलेली आहे आणि या संदर्भात राज्यपालांचं पत्र देखील आता समोर आलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढलेल्या होत्या आणि कोर्टामध्ये शुक्रवारी महत्त्वाची सुनावणी देखील होणार होती, मात्र त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांच्याकडनं क्रीडा खातं काढण्यात आलेलं आहे। तर सदनिका गैरव्यवहार प्रकरण आता माणिकराव कोकाटेंना चांगलंच भोवलेलं आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अर्थातच प्रवक्त्या सुषमाताई अंधारे जोडल्या जात आहेत। सुषमाताई, अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। माणिकराव कोकाटे यांचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे, मात्र ते मंत्री आहेतच। शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीतला पक्ष असणारी राष्ट्रवादी हा प्रयत्न करत आहे की आपण कोकाटेंना वाचवू शकू का, पण अगदी त्याच वेळेला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा देवेंद्रजींकडे असताना आणि ते क्षणात हा राजीनामा घेऊ शकत असतानाही ज्या पद्धतीने ते जाणीवपूर्वक हा विषय चिघळवत आहेत, कारण त्यांना कल्पना आहे की हा विषय जितका चिघळत जाईल आणि जितके दिवस हा विषय स्क्रीनवर राहील तितकी राष्ट्रवादी काँग्रेस डॅमेज होत जाईल आणि ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ती डॅमेज होणं हे कधी भाजपाला आवडणार आहे। कारण नगर परिषद निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शिंदे किंवा दादाने डोळे वटारलेले आहेत हे अजिबात भाजपला सहन झालेलं नाही। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोघांनाही जर गुडघ्यावर आणायचं असेल तर हे करणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे, परंतु काहीही झालं तरी हा राजीनामा होणार आहे। सुषमाताई, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो। अर्थातच आता महायुतीमध्येच कुठेतरी राजकारण रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे। दादांची प्रतिमा या सगळ्या आडून मलिन करण्याचा प्रयत्न एखादी शक्ती करते का? अर्थात मी तेच तर सांगते की दादांच्या पक्षाची प्रतिमा मलिन करणं चालू आहे आणि दादांनी याच्यामध्ये खरं तर दादा अनुभवी आहेत आणि दादांनी तात्काळ तो राजीनामा घेतला पाहिजे आणि हा विषय तात्काळ थांबवला पाहिजे। कारण आपण बघितलं की तब्बल 90 दिवस धनंजय मुंडेंचा विषय स्क्रीनवर होता आणि तो राजीनामा झाल्यावरच थांबला होता, पण 90 दिवस या निमित्ताने राष्ट्रवादीची किती नाचक्की झाली बरं। अगदी त्यामुळे आता पुन्हा तेच जर राष्ट्रवादी करणार असेल तर मला वाटतं की मागच्या सगळ्यातनं राष्ट्रवादी काहीच शिकलं नाही का। अगदी सुषमाताई, अत्यंत महत्त्वाचे प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुम्ही दिलेली आहे, तुर्तास धन्यवाद। भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर जोडले जात आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। आपण